खूप भूक लागलीये, मी पोहोचतोय, जेवण बनव, हे संभाषण शेवटचे ठरले। प्रत्यक्षात घरी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचली। पत्नीशी संवाद साधला आणि अर्ध्या तासात मात्र त्यांचा मृत्यू झाला। नक्की काय घडली घटना, चला जाणून घेऊयात। मित्रांनो, वरळीमध्ये कॉन्स्टेबल जाधव, त्यांची पत्नी आणि 3 मुले राहत होती। जाधव हे दत्त जयंतीसाठी रत्नागिरीतील मंडणगड येथील गावी जाणार होते। त्यासाठी त्यांनी सोमवारची रेल्वे तिकीटही काढले। त्यांनी गावी राहणाऱ्या आईवडिलांकडे अर्णव याला आधीच पाठवले होते। गावी जाण्यासाठी बिस्किटाचे पुडे, दत्त जयंतीसाठी पूजेचे साहित्य, पत्नीसाठी खरेदी केलेली साडीही व्हिडिओ कॉलवर त्यांनी दाखवली होती। ते बराच वेळ बायकोसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होते। जाधव यांनी जेवण बनवण्यासाठी देखील सांगितले, मात्र या सुखी कुटुंबाला नजर लागली। बाईकवरून रविवारी घरी येत असतानाच वाकोला येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने समीर जाधव यांना आपला जीव गमवावा लागला। जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला मांजा चायनीज मांजा आहे की नाही हे तपासण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक विभागाकडे पाठवला असून पतंग उडवणाऱ्याचाही शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। कोविडच्या काळात जाधव यांनी रहिवाशांना मदत केली आणि नोकरी गमावलेल्या अनेक लोकांसाठी जेवणाची व्यवस्था देखील केली होती। जाधव यांचे आईवडील गावी राहत होते। त्यांच्यासाठी गावात घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते, मात्र हे स्वप्न आता अधुरेच राहिले। सध्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।